हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. झालं का जेवण? आज एकादशी आहे ना ताई? हो. एकादशी कार्तिक आज हा. तुळशीबाई एकादशी. हो ना. हम्म. मग तेच म्हटलं आजच्या दिवस सुट्टी म्हटलं. हो हो आजच्या दिवस बरोबर. थोडे निवांत असतील, उद्यापासून परत यांची ड्युटी लागली सुरू. यांना. हो हो खरंय. म्हणूनच म्हटलं मग आजच करू. नाही बरं झालं बरं झालं. हो. आता तर मी अशी मध्ये मध्ये सुट्ट्या घेणारच आहे, तसे पण कामं आहेत. हा हा. हा तसे आता 2च महिने राहिलेत रिटायरमेंटला. हा हो. तसे मध्ये मध्ये सुट्ट्या घेईलच आता तसे. हा हा. हम्म. कालचा अनुभव सांगते, आता परवाचा हा अनुभव हा सांगितला. तुमचा मेसेज वाचला मी. हा हा. हा. म्हणजे काल 5:30ला निघालो आम्ही मठात जायला दादांच्या. बरं बरं. हा. हा. आणि मग अचानक म्हणजे आमच्या शेजारचे काका पण आले आमच्या बरोबर. अरे वा. हा म्हणजे ते पहिल्यापासून स्वामी सेवेत होते. हो का. हा हा. त्यांना पहिले खूप अनुभव आहे, पण त्यांनी मध्ये 5 वर्ष स्वामी सेवा सोडून दिली. कसं काय अचानक? काय माहिती. आणि अच्छा, मग अच्छा. त्यांना आम्हाला जायचंय माहित झालं, मग ते पण आले आमच्या बरोबर. अरे वा. हा हा. मग आम्ही ज्या रूटनी जायचो ना, हा. त्या रूटनी नाही, त्यांनी मधूनच रस्ता काढला मग. अरे वा. हा म्हणे आपण आहे ना आज मग थोडे शॉर्टकटनी जाऊ म्हणे. अरे वा. हा 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 हा. आणि मग असं झालं. आम्हाला वाटलं म्हणजे आम्ही हायवेने जायचो, तिकडे पेट्रोल पंप भरपूर. हा 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 बरोबर. आणि मग इकडं आम्हाला पेट्रोल पंपच नाही लागला. हा, एकदम शॉर्टकट असेल ना ते आतले एकदम रस्ते. शॉर्टकट. हा हा हा. खेडे गावांमधून. बरोबर आणि बरोबर. सिन्नर जवळ जवळ गेलो. हा. सिन्नर 2 किलोमीटर पुढे राहिला आणि आमच्या गाडीचं पेट्रोलच संपून गेलं. आई गो. म्हणजे डायरेक्ट गाडी बंद पडली. बापरे. आणि आमची ती गाडी घेऊन 14-15 वर्ष झालेली. बापरे बघा. आणि असं कधीच नाही झालं इथून मागं गाडी बंद पडल्यावर. म्हणजे हा, 2 पावलं पण पुढे गेली. बापरे. आणि काल ताई 2 किलोमीटर गाडी गेली. बिना पेट्रोलची? डायरेक्ट पेट्रोल पंपावर. काय म्हणता? हो ताई. बापरे. 2 किलोमीटर शॉकिंग. डायरेक्ट पंपावर गेली. सारखं मी आणि माझी मुलगी सारखं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत होतो. बापरे. आणि गाडी कोण चालवत होतं? ये होते ना मग. बापरे. आणि त्यांना ते लक्षात नाही आलं का गाडी मग आलं ना इमर्जन्सीला त्यांच्या आली? लक्षात लगेच. हा ना. लगेच लक्षात आलं त्यांचं. पंपावर गेल्या गेल्या म्हणता म्हणे इथपर्यंत स्वामींनी आणून पोहोचवलं म्हणे. आई गो. म्हणून म्हटलं छोटा अनुभव आहे पण सांगते मी. ताई छोटा आहे का तो? साधी गोष्ट आहे का? सांगा बरं. मग काय त्यांच्या लगेच चमत्कार लक्षात करतात आलं ताई. म्हणजे स्वामी. ते पेट्रोल पंपावर गेल्या गेल्याच लगेच म्हटले आम्हाला. बापरे. म्हणजे अजून कधीच नाही घडलेलं असं. ते पेट्रोल पंपवाले पण शॉकिंग झाले असतील की एवढी नील झालंय तरी गाडी आली कशी काय? म्हणजे नाही ना, तिथंच कहाणी केली होती ना गाडी. हो जिथं बंद हो. पडली तिथंच. अरे बापरे. हं. बापरे तर बापरे. यांनी चालू केली ना गाडी. हा. म्हणे आता चला म्हणे जिथपर्यंत जाती का नाही जाती, पण बसा म्हणे तुम्ही. ओ. तर डायरेक्ट पेट्रोल पंपावर गाडी गेली. कमाल कमाल ताई. दादांना पण सांगितलं. प्रदीप दादा. दादा म्हणे हो. बघा प्रदीप दादांकडे जायचंच होतं आणि तिथे पोचायचंच होतं तुम्हाला स्वामीच्या पोचायचंच होतं. दर्शनाला. आणि खरं. काल इतक्या सेवा पण भेटल्या. भांडे घासायची सेवा भेटली, हा. मग झाडायची सेवा भेटली, अरे वा. परत रक्षा पॅकिंग करायची सेवा भेटली. बापरे. बळच होऊन म्हणायचे ते दादा लोक, ताई ही सेवा कराल का तुम्ही, ताई ही सेवा कराल का अरे तुम्ही. वा 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 किती छान. सगळ्या सेवा भेटल्या. अरे वा. माझी मुलगी तर पहिल्यांदाच आली होती, पण ती म्हणते बाई मला नुसतं स्वामीमय वातावरण म्हणजे काय वातावरण आहे किती खूप तिथलं. छान वाटतं ना तिथे. खूप छान वाटतं सगळे तिथं. अगदी म्हणजे ना एकदम असे पवित्र स्वामींचा जप करणारे सगळे. सगळे. ती हा. म्हणती ताई अगं मम्मी आपल्या भागात नाही आहे ना असे लोक. म्हटलं अगं हे स्वामी सेवेकरी. ही बरोबर स्वामी सेवेकरी म्हणजे सगळे असेच असतात मनाने. बरोबर खरंय पण खरंय. ताई म्हणजे काल तर दादांनी 200 नंबर काढले माहितीये का. अरे बापरे पण एवढं. अहो लोक पण खूप प्रश्न टाकतात, खूप प्रश्न टाकतात. हा ना. त्यांना दादा समजायला देतात पाहिजे सेवा, की दादांना किती देणंच त्रास गरजेचं द्यायचा, आहे. पण दादांना खूप किती त्रास द्यायचा हे खूप कळलं त्रास आहे, पाहिजे. खूप खूप त्रास आहे दादांना. हं, खरंय. 11 वाजेपर्यंत रात्री दरबार चालू होता. 11 वाजेपर्यंत कम्प्लीट. आणि 11:30ला आम्ही नेमकं तिथं स्वयंपाकाचा रूम आहे ना तिथंच झोपायला गेलो. हा. तेव्हा 11:30-12 वाजता दादा पण आणि सगळा स्टाफ नंतर जेवला इतके. ताई म्हणजे 11:30च्या पुढं. 11:30 तर काहीच नाही. रात्र हं. रात्र पण घेतलेलं आहे दादांनी. रात्र रात्र पण. पण ते रात्र पण किती रात्र. बसणार आहे हो कंटिन्यू.
तेच ना, आता शेवटी त्यांच्यावरती स्वामींची कृपा आहे. आणि नाही, काल बोलले दादा म्हणे हा म्हणजे एवढ्या दिवसापासून मी दरबार घेतोय म्हणे, पण आज खूप त्रास झाला म्हणे मला. म्हणजे लोक पण शांत नाही बसती ना हो. हा हा हा, हम्म. बरोबर. अगदी त्याच्यामुळं मग खरंय खरंय. मग समजायला पाहिजे की किती त्रास हा द्यावा. किती त्रास द्या. शेवटी तो पण एक जीव आहे ना हो. मग हम्म. तेच तसंच. म्हटलं, अनुभव छोटा आहे म्हटलं, पण मग सांगत आहे ना. हो हो, खूप छान ताई, बरं केलं सांगितलं. किती तेच बरं वाटलं ऐकून मला. हा ना, मग तेच ना. म्हणजे म्हटलं ताई म्हटलंच किती होतं तुम्ही लगेच अनुभव अडचण शेअर कराल, तर लगेच अनुभव आला पण म्हटलं. आलाच. आणि ताई किती अडचण झाली असते सांगा, तुम्ही एकटा आतल्या रस्त्याने येत होत्या. नाही, ते काका ते होते ना, ते म्हणजे आमच्यापासून 20 एक किलोमीटर पुढे निघून गेले. हा, कसं काय? ते ना थोडी गाडी फास्ट होती त्यांची. अच्छा, ते दुसऱ्या गाडीत हं. होते का? नाही गाडीवरच होते ते पण. अच्छा, टू व्हीलरवर. हो, टू व्हीलर वर. बाप रे ताई, बापरे. ताई अशा एवढं लांब नका टू व्हीलरवर जात नाही जाऊ. आता नाही जाणार, पुढच्या वेळेस नाही हा, जाणार आता. आणि नाही मग आता. तिघांनी हेल्मेट घालायला पाहिजे होतं तुम्ही. नाही आता नाही जाणार आणि पुढच्या. कसं आडनीड रस्ता असतो, मुलीची नाही जात आम्हाला बरोबर. नव्हतं जायचं त्या रोडनी. हा, पण ते नाही म्हणे, मला माहिती म्हणे इकडनंच चला म्हणे. नाही जायला काही हरकत नाही माझी, हम्म पण कसं मुलीची जात बरोबर घेऊन हम्म जाताय. हम्म. आणि आता कसं आडनीड रस्त्याने कुठे मध्ये काही बिघाड झाला काय करणार. हा किती स्वामींना संकटात टाकायचं आपण, किती हा, ते त्यांना पण आहे ना. बोलवायचं नाही का. ते पण आहे ना मग. हा, आणि कसं असतं ताई, आपण म्हणजे प्रदीप दादांकडनं काय किंवा केंद्रे दादांकडनं काय आपण जेव्हा सेवा घेतो ना ताई, हम्म. तर जेव्हा आपली सेवा कुठेतरी आपली म्हणजे हे आपल्याला तर सुख मिळतं, पण त्याचा कुठेतरी इफेक्ट त्यांच्यावर पण होत असतो ना ताई. मग तो त्रास त्यांना थोडाफार त्यांना होतच होतोच. असतो. मग हो, म्हणून कसं आपण आधी सांभाळूनच राहिलेलं बरं, बर, नाही का. बरोबर आहे, बरोबर आहे. पण कितीच लगेच अनुभव दिला ताई. लगेच अनुभव दिला. किती आश्चर्य वाटतंय मला, काय सांगू. लगेच अनुभव दिला. खूप सुंदर, खूप सुंदर ताई. तुम्हाला नाव वगैरे सांगायचंय का? हा, योगिता कुशारे. हा 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 निफाडवरून बोलते मी. हा हा. हा, मग खूप सुंदर अनुभव ताई, मी शेअर करते. चालेल चालेल. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ.